नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रायशी एज्यूमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत 10वी मराठी या विषयामध्ये बोर्ड परीक्षेसाठी उपयुक्त असा हा विषय जो आहे मराठी उपयोजित लेखन, ज्यामध्ये आज आपण शिकणार आहोत जाहिरात लेखन। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या मी ज्या टिप्स आहेत, जर तुम्ही त्या टिप्स प्रमाणे जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुम्हाला नक्कीच या जाहिरात लेखनमध्ये 5 पैकी 5 गुण किंवा 5 पैकी 5 मार्क्स हे तुम्ही सहज मिळवू शकतात। चला तर बघूया जाहिरात लेखन हे काय आहे आणि कसे करायचे आहे। तर कृतीपत्रिकेतील प्रश्न 5A मध्ये पुढील 3 लेखन प्रकारांचा समावेश असतो: जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन। हे मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की कृतीपत्रिकेतला 5वा A हा जो प्रश्न आहे त्यामध्ये 3 प्रकार असतात। तुम्हाला जाहिरात लेखन असतं, एक बातमी लेखन असतं आणि कथा लेखन असतं, आणि त्यापैकी कोणतेही दोन प्रकार तुम्हाला हे सोडवायचे असतात। परीक्षेमध्ये कृतीपत्रिकेतील प्रश्न 5A मध्ये वरीलपैकी कोणत्याही 2 विभागांवर आधारित 2 कृती दिल्या जातील, जसं की मी तुम्हाला मगाशीच सांगितलं। तर त्या दोन्ही कृती सोडवणे अपेक्षित आहे। आता या भागामध्ये आपण जाहिरात लेखनाची माहिती व मार्गदर्शन हे दिलेलं आहे। जाहिरातीचा प्रश्न कृतीयुक्त स्वरूपात दिला जाईल। बघा विद्यार्थी मित्रांनो, हा कृतीयुक्त स्वरूपात दिला जाईल। त्यासाठी तुम्हाला प्रसंग, चित्र, बातमी, शैक्षणिक विषय यापैकी कोणत्याही स्वरूपात हा विषय दिला जाऊ शकतो। हे तुम्ही सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की त्यासाठी जाहिरात लेखन जर करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय काय जे विषय दिले जाऊ शकतात, तर ते असेल एकदा प्रसंग असेल कुठला, त्याच्या प्रसंगाची तुम्हाला जाहिरात बनवायची असेल, किंवा चित्र दिलेलं असेल, किंवा एक बातमी दिली असेल आणि त्याची तुम्हाला जाहिरात बनवायची असेल, किंवा शैक्षणिक विषयही असू शकतात ज्याची तुम्हाला जाहिरात बनवायची असते। ओके, जाहिरात लिहिताना दिलेल्या कृतीतील सर्व मुद्द्यांचा विचार करावा। सगळे मुद्दे आपल्याला कृतीमध्ये घ्यायचे असतात विद्यार्थी मित्रांनो। ओके, पुढे आहे कृतीपत्रिकेतील पुढीलपैकी कोणत्याही प्रकारची कृती दिली जाईल। आता ह्यापैकी तुम्हाला कोणत्याही प्रकारची कृती दिली जाऊ शकते आणि कुठले आहेत बघा। विषय देऊन जाहिरात लेखन करणं, बरोबर आहे। तुम्हाला एखादा विषय दिला जाईल, जसं की मगाशीच तुम्हाला सांगितलं प्रसंग दिला जाऊ शकतो किंवा चित्र दिलं जाऊ शकतं, तर तसे काही विषय देऊन तुम्हाला त्याचं जाहिरात लेखन करायचं असतं। जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणे, कधी कधी तुम्हाला नुसती एक जाहिरात दिलेली असते आणि त्याखाली कृती सोडवायची असते। कृती म्हणजे काय, तुम्हाला बॉक्समध्ये क्वेश्चन्स वगैरे विचारलेले असतात, त्याला कृती सोडवणं असं म्हणतात। ओके, शब्दांवरून जाहिरात लेखन करायची असते। ओके, दिलेली जाहिरात ही अधिक आकर्षक स्वरूपात लिहायची असते। म्हणजे जाहिरात दिलेली असते, काहीतरी कमी दिलेलं असतं त्यामध्ये, मग त्याला अजून आकर्षक तुम्ही कसं बनवू शकतात। मग तिथे काहीतरी तुम्हाला एखादं काव्यात्मक तुम्हाला सेंटेन्स किंवा वाक्य तुम्ही लिहू शकता, तर असं काहीतरी करून तुम्हाला ती जाहिरात अजून आकर्षक बनवायची असते। ओके, कलात्मक सर्जनशील रीतीने तयार केलेल्या अन्य कोणत्याही कृती आधारे तुम्हाला जाहिरात लेखन करायची असते। बघा, हे पण विषय तुम्हाला तिथे दिले जाऊ शकतात। ओके, आणि जाहिरात लेखन संबंधीचे महत्त्वाचे मुद्दे कुठले आहेत बघा। आता जाहिरातीची माध्यमं ही कुठली असतात, तर ती आहे इंटरनेट, चित्रपट, वृत्तपत्र, मासिक, आकाशवाणी, दूरदर्शन, चौकांमधील फलक आणि गर्दीच्या ठिकाणी वाटली जाणारी पत्रके। बरोबर आहे, या सगळ्या ठिकाणी तुम्ही जाहिराती बघतच असतात, बरोबर आहे। तर जाहिरात लिहिताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं आहे की जाहिरात लेखन नुसतं जाहिरात आपण आली आणि बघितलं आणि लिहिलं असं नसतं। तुम्हाला त्यामध्ये कोणती भाषा वापरायची आहे, काय काय लिहायचं आहे, कसं लिहायचं आहे, तर हे मी सगळं तुम्हाला आता सांगत आहे। तर जाहिरात तयार करताना मथळा आणि उपमथळा तयार करावा। आता मथळा म्हणजे काय, तर त्याला शीर्षक असं म्हणतात, म्हणजेच हेडिंग। ओके, आणि उपमथळा म्हणजे त्यामधला जो काही भाग आहे, जाहिरातीमधला जे काही मुद्दे असतील तर ते आधी तुम्ही तयार करून घ्यायचे आहेत। मग त्यासाठी तुम्हाला सुभाषित, सुवचने, सुप्रसिद्धे, कवितेतल्या व गाण्यातल्या ओळी, काव्यमयतेचा आभास निर्माण करणाऱ्या ओळी किंवा लोकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेले शब्दप्रयोग इत्यादींचा उपयोग करता येतो।
आता जेव्हा तुम्ही जाहिराती बघतात तेव्हा त्यामध्ये तुम्ही बघू शकतात की तुम्हाला कुठल्याही गाण्यातल्या ओळी पण दिसतात, काही कवितेच्या ओळी असतात, मग काही सुवचनं असतात, सुभाषितं असतात, किंवा असं लोकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेलं, जसं की आता साडीची जाहिरात असेल तर बऱ्याच वेळा तुम्ही म्हणतात की समथिंग एका पिक्चरमध्ये नेसलेल्या नटीने नेसलेली किंवा हिरोईनने नेसलेली जी साडी आहे ते साडी तुम्हाला इथे मिळू शकते. म्हणजे ही लोकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेले हे काय आहेत, शब्दप्रयोग आहेत किंवा ते विशेष लोकप्रिय असलेले त्या गोष्टी आहेत. ओके, पुढे आहे जाहिरात नेहमी ही कमीत कमी शब्दात असावी. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जाहिरात म्हणजे मोठं फार आपल्याला निबंध तिथे लिहायचा नाहीये, आपल्याला फार कमीत कमी शब्दामध्ये जाहिरात असली पाहिजे. त्याचप्रमाणे जाहिरातीची भाषा ही साधी आणि सोपी असली पाहिजे आणि वेधक असावी. वेधक म्हणजे काय तर लोकांचं लक्ष त्यामध्ये आकर्षण करणारी असावी. व्यवहारातील भाषा वापरली तरी चालेल, म्हणजे जी आपण व्यवहारामध्ये जी भाषा वापरतो तर ती वापरली तरीसुद्धा चालते. ओके, त्यानंतर भाषा ही क्लिष्ट, किचकट आणि बुद्धीला ताण द्यायला लावणारी नसावी. ओके, त्याचप्रमाणे समाजातील प्रचलित संकेत, लोकभावना यांना धक्का देणारी भाषा नसावी. खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही जाहिरात लिहिणार आहात त्यावेळेला तुम्हाला या दोन गोष्टींचा नेहमी तुम्हाला भान ठेवलं पाहिजे की समाजातील प्रचलित संकेत म्हणजेच जे समाजात काही संकेत असतात किंवा लोकभावना यांना धक्का देणारी ही भाषा नको आहे. ओके, त्याचप्रमाणे तुम्ही असंही करू शकतात की काव्याचा आभास निर्माण करणारी लयबद्ध शब्दरचना ही जाहिरात आकर्षक बनवते. काव्याचा आभास म्हणजे काय, ज्यामध्ये तुम्हाला मगाशी मी सांगितलं की तुम्ही सुप्रसिद्ध एखाद्या कवितेतल्या ओळी घ्या किंवा खूप फेमस असं काही गाणं असेल तर त्या गाण्याच्या ओळी घेऊन सुद्धा तुम्ही ही जी जाहिरात बनवणार आहात ती आकर्षक बनवू शकतात. आणि त्यातल्या त्यात जर विनोदाची पखरण करता आली तर उत्तम, म्हणजे विनोद जर तुम्हाला तिथे साधता आला तर अतिशय सुंदर तुमची ही जाहिरात होणार आहे. आता जाहिरात तयार करताना चित्र काढणं किंवा सजावट करणं अपेक्षित नाही. ओके, जाहिरातीचे भाषिक रूप महत्त्वाचे आहे. परीक्षेत लेखन अपेक्षित आहे, सजावट नव्हे. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तिथे सजावट करत बसला आहात तर एकतर तुम्हाला त्यासाठी वेळ जास्त लागेल आणि तुमचा बाकीचा पेपर जो आहे तो लिहायचा राहून जाईल. त्यामुळे जाहिरात लिहिताना तुम्हाला जास्त सजावट करायची नाही आहे. फक्त तिथे तुम्हाला भाषिक रूप म्हणजे भाषेमधलं जे काही रूप आहे किंवा अलंकारिक भाषा आहे ती सगळी वापरून तुम्हाला तिथे हा प्रश्न सोडवायचा आहे, सजावट करायची नाही. ओके, एक साधा तुम्ही स्क्वेअर काढून त्याच्यामध्ये जरी तुम्ही ते सगळं केलं तरीसुद्धा ते चालणार आहे. ओके, आता मी पुढे नमुन्यादाखल दिलेल्या जाहिराती काल्पनिक आहेत, त्यातील ठिकाणे, संपर्क क्रमांक हेही काल्पनिक आहेत. मी आता तुम्हाला पुढे काही जाहिराती दाखवत आहेत आणि त्या कशा लिहायच्या कशा सोडवायच्या हेही मी तुम्हाला दाखवणार. पण त्या जाहिराती बघताना त्यामध्ये ठिकाण आणि संपर्क क्रमांक हे काल्पनिक आहेत, त्यामुळे तुम्ही अगदी तसेच्या तसे तो ठिकाण तिथे असेल किंवा अमुक अमुक एक गोष्ट त्या ठिकाणी मिळेल हे सगळं काल्पनिक आहे. ओके, त्याला शब्दशः घेऊ नका. आता अशा प्रकारच्या जाहिराती लिहिताना त्यासाठी तुम्हाला 50 ते 60 शब्दांची गरज असते, बरोबर आहे. त्यापेक्षा जास्त लिहू नका, वेळ तुमचा वाया घालवू नका. जेवढं अपेक्षित आहे तेवढंच लिहा आणि पुढच्या तुमच्या प्रश्न सोडवायला तयारीला लागा. ओके, आता इथे तुम्ही बघू शकतात विद्यार्थी मित्रांनो, एक जाहिरात आपल्याला दिलेली आहे की एका बातमीचे पुढील शीर्षक वाचा आणि त्याप्रमाणे मुलांनी तयार केलेल्या वस्तूंची जाहिरात बनवा. आता शीर्षक काय आहे तर शिका आणि कमवा, म्हणजेच काय तर शाळकरी मुलांनी तयार केलेल्या वस्तूंची तुफान विक्री. मग आता ही तुम्हाला जाहिरात बनवायची आहे तर ही तुम्ही कशी बनवाल. इथे तुम्ही बघू शकतात विद्यार्थी मित्रांनो, एक साधा चौकोन तुम्हाला केलेला दिसतो आहे, त्याला कुठल्याही प्रकारची सजावट केलेली नाहीये. आता इथे ही जाहिरात बनवताना काय लिहिणार तर सगळ्यात आधी 100 शाळकरी मुलांची निर्मिती प्रतिभा. ओके, 100 घरगुती उपयोगाच्या देखण्या वस्तू. बघा अलंकारिक वस्तू, अलंकारिक शब्द इथे आलेले आहेत. भव्य प्रदर्शन आणि विक्री.
बरोबर आहे. शाळकरी मुलांनी तयार केलेले आहेत, म्हणजे त्या काय तुम्ही 12 महिने 24 तास नाही विकू शकत. त्यामुळे एक ठराविक दिवसांमध्ये एक त्याचं प्रदर्शन केलं जाऊ शकतं आणि त्याचे विक्री करू शकतात. ओके, मग काय काय वस्तू आहेत त्यांच्या, तर त्या वस्तू तुम्ही कुठल्या कुठल्या आहेत या तुमच्या इमॅजिनेशनने तुम्ही लिहू शकतात. तर गणपतीच्या मखर सजावटीसाठी वारली कलाकृतींनी सजलेले आकर्षक कागदी पडदे आहेत. ओके, त्याचप्रमाणे कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या रंगीबेरंगी शोभिवंत घर सजावटीच्या वस्तू, दागिने, माळा, फळे हे सगळं पण आहे. मनोवेधक चित्रांनी सजलेल्या लहान मोठ्या कुंड्या आहेत. मेकअपच्या वस्तूंसाठी विविध आकारातील पुठ्ठ्याच्या सुंदर पेट्या आहेत. स्वयंपाकघरात उपयोगी पडणारे लहान मोठे डबे आहेत. लहान मुलांसाठी छान छान खेळणी आहे आणि आणखी अनेक घरगुती उपयोगाच्या वस्तू आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पण तुम्हाला याचं लॉजिक असलं पाहिजे की लहान शाळकरी मुलांनी बनवलेल्या त्या वस्तू आहेत. मग शाळकरी मुलं काय काय बनवू शकतात, तर ह्या सगळ्यांची लिस्ट जी इथे आहे ती अतिशय सुंदर इथे मांडलेली आहे. सर्व काही पर्यावरणपूरक आहे. हे फार महत्त्वाचं आहे की पर्यावरणपूरक आहे हे आपण आधीच नमूद करून द्यायचं. तरीही आकर्षक, सुंदर व उपयुक्त, आणि हे सर्व काय आहे, माफक किमतीत आहे. मग त्यांनी स्थळ इथे आपल्याला दिलेलं आहे, किती ते किती दिनांक दिलेला आहे आणि वेळ, म्हणजे ह्या प्रदर्शन आणि विक्रीला कधी तुम्ही भेट द्यायची तर त्यासाठी वेळ दिलेली आहे. तर ही होती अशा प्रकारची एक जाहिरात तुम्ही तयार केलेली बघितली आहे. पुढची एक जाहिरात आहे. एक आहे आता की जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणे. पुढील जाहिरात वाचा आणि त्याखालील कृती सोडवा. आता असंही तुम्हाला येऊ शकतं की तुम्हाला इथे जाहिरात दिलेली आहे आणि त्याखाली बॉक्समध्ये तुम्हाला कृती दिलेली असते, मग ती सोडवायची असते. आता ही जाहिरात कुठली आहे, तर नील आकाश कौटुंबिक पॅक. आपल्या आवडत्या 100 वाहिन्या पहा फक्त 250 रुपयांमध्ये. HD दर्जाचे चित्र आणि डॉल्बी प्रणाली आवाज. कौटुंबिक पॅक म्हणजे काय, फॅमिली पॅक. बरेचसे TV चॅनेल्स, हिंदी प्रादेशिक क्रीडा वाहिन्या आणि 4 इंटरॅक्टिव्ह सेवा. किंवा सुपर सेवर पॅक. 2 प्रकारचे पॅक त्यांनी दिलेले आहेत. एक फॅमिली पॅक आहे आणि एक सुपर सेवर पॅक आहे. सुपर सेवर पॅकमध्ये काय मिळणार आहे की ज्यात मिळतील 100 पेक्षाही जास्त चॅनेल्स आणि 6 इंटरॅक्टिव्ह सेवा फक्त 300 रुपयांमध्ये. मग संपर्कासाठी त्यांनी इथे त्यांचा कंपनीचं नाव दिलेलं आहे आणि त्यांचं जी कुठली कंपनी आहे, ज्या नावाने जी कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आणि त्यांचे फोन नंबर आणि त्यांची वेबसाईटही इथे दिलेली आहे. बघा, अतिशय सुंदर शब्दांमध्ये अशी ही जाहिरात बनवलेली आहे. मग ह्यावर कृती काय काय विचारली जाऊ शकते, तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला उत्पादक कंपनीचं नाव विचारलं जाऊ शकतं. ओके, यांची उत्तरं आपण बघणार आहोतच. मग त्यावर विचारू शकतात की विक्रीसाठी ठेवलेली वस्तू आणि सेवा कोणती होती. सुपर सेवर पॅकची 4 वैशिष्ट्ये काय आहेत. मग आवडत्या वाहिन्यांच्या संख्या आणि वाहिन्यांसाठीचे मूल्य किती आहे. दर्जाची खात्री देणारे तपशील आणि या जाहिरातीत तुम्हाला जाणवणारा आकर्षक भाग. आता ह्याची उत्तरं जी आहेत ती तुम्ही कशी लिहायची आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो. उत्पादक कंपनीचं नाव काय आहे, तर ते आहे नील आकाश. ओके, मग विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू आणि सेवा कुठल्या होत्या, तर दूरचित्रवाणी वाहिन्या. बरोबर आहे, वाहिन्या आहेत त्या. सुपर सेवर पॅकची वैशिष्ट्य काय आहेत, एक तर म्हणजे की HD दर्जाचे चित्र आणि डॉल्बी प्रणाली आवाज आहे. बरोबर आहे, त्यामध्ये तुम्हाला 100 पेक्षा जास्त चॅनेल्स मिळणार आहेत. प्लस तुम्हाला त्यामध्ये 6 इंटरॅक्टिव्ह सेवा मिळणार आहे. आणि चौथं आहे ते म्हणजे फक्त दरमहा तुम्हाला 300 रुपये द्यायचे आहेत. ही होती सुपर सेवर पॅकची वैशिष्ट्य. आवडत्या वाहिन्यांची संख्या किती होती, 76 म्हणजे 76. आणि वाहिन्यांसाठीचं मूल्य होतं 250 रुपये. ओके, दर्जाची खात्री देणारे तपशील कुठले होते, तर पहिले दर्जा कुठला होता, तर HD दर्जा होता आणि डॉल्बी प्रणाली आवाज होता. ओके, जो आजकाल सगळीकडेच वापरला जातो. मग आता ह्या जाहिरातीमध्ये तुम्हाला जाणवणारा आकर्षक भाग कुठला होता, तर कमी पैशांमध्ये जास्त वाहिन्या उपलब्ध होत आहेत. बरोबर आहे, आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या क्षमतेप्रमाणे निवड करण्याची उपलब्ध असलेली ही सोय आहे. ओके,
आता इथे पुढे तुम्ही बघू शकता की पुढील जाहिरात वाचा आणि तिच्या खालील कृती सोडवा. यामध्ये अजून एक तुम्हाला जाहिरात दिलेली आहे आणि त्या खालच्या कृती तुम्हाला दिलेल्या आहेत. तर जाहिरात आहे सुंदर घरकुल, तालुका दापोली रत्नागिरी येथे घरकुल योजना उपलब्ध. एक्सप्रेस हायवे पासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर. 2, 3, 4 बेडरूम, शाळा, बाजार, हॉस्पिटल अगदी जवळच. 24 तास पाणी, खेळाचे मैदान जवळच, पार्किंगची सोय. विशेष माहिती दिलेली आहे. अनुभवी तज्ज्ञांकडून घरांची बांधणी. त्वरा करा, थोड्याच जागा उपलब्ध. कर्जाची सोय उपलब्ध आणि संपर्क साधा. संपर्कासाठीचा आपल्याला इथे मोबाईल नंबर द्यायचा असतो आणि खराखुरा द्यायचा नसतो. 2-3 फुल्या मारायच्या असतात त्यामध्ये आणि तिथे ॲड्रेसही द्यायचा असतो. आता या जाहिरातीवर आधारित तुम्हाला एक कृती विचारलेली आहे. गाळलेल्या जागा भरा, सुंदर घरकुल योजना टिंबटिंब येथे उपलब्ध आहे. मग कुठे आहे तर दापोली आणि रत्नागिरीमध्ये आहे. बरोबर आहे. याची उत्तर आपण पुढे बघणारच आहोत. सुंदर घरकुल योजनेची 4 वैशिष्ट्य जी आपल्याला इथे दिलेली आहेत. ओके. संपर्कासाठी दिलेला आपल्याला फोन नंबर पण दिला आहे आणि ठिकाणही दिलेलं आहे. ओके. मग आता एका वाक्यात उत्तर लिहा की एक्सप्रेस हायवे सुंदर घरकुल या योजनेपासून किती मिनिटांच्या अंतरावर आहे. बरोबर आहे. आणि घराचे आकारमान व्यक्त करणारे शब्द. आता ह्या सगळ्या कृतींमध्ये आपल्याला उत्तरं कशी लिहायची आहेत बघा. सुंदर घरकुल योजना ही तालुका दापोली रत्नागिरी येथे उपलब्ध आहे. बरोबर आहे. दुसरा प्रश्न होता की आपल्याला त्यांची काय विचारलेलं होतं की सुंदर घरकुल योजनेची 4 वैशिष्ट्य विचारली आहेत. मग ती कुठली आहे तर एक्सप्रेस हायवेपासून 10 मिनिटांवर आहे. अनुभवी तज्ज्ञांकडून घर बांधणी केलेली आहे. प्लस तिथे 24 तास पाणी आहे आणि पार्किंगची सोय पण आहे. बरोबर आहे. मग फोन नंबर आणि ठिकाण आपण बघितले आहेत तिथे. आता एक्सप्रेस हायवे सुंदर घरकुल योजना ही या योजनेपासून एक्सप्रेस हायवे किती लांब आहे तर तो 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. बरोबर आहे. आणि घराचा आकारमान व्यक्त करणारं शब्द म्हणजे काय तर हे घर 2, 3 आणि 4 बेडरूमचे आहेत. ओके. तर ह्या अशा प्रकारे तुम्ही जाहिरात लेखन करू शकतात. अतिशय सोपा आणि तुम्हाला इझिली होणारा जो टॉपिक आहे तो जाहिरात लेखन आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर कृती तुम्हाला विचारली असेल तर अगदीच तुमचं 2 मिनिटामध्ये सॉल्व होणारा हा क्वेश्चन आहे. कारण त्यामध्ये दिलेली जी माहिती आहे तेवढीच आपल्याला लिहायची आहे. आणि जरी तुम्हाला जाहिरात बनवायला आली तरीसुद्धा जास्त सजावट करण्यामध्ये तुम्ही वेळ वाया घालवू नका विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही फक्त तिथे जे काही शब्द आहेत, अलंकारिक शब्द, भाषा वगैरे वापरून ती जाहिरात अधिक आकर्षक कशी बनवता येईल ह्यावर लक्ष द्यायचं आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि या प्रकारे तुम्ही तुमचे प्रश्न सोडवा आणि तुमच्या 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवा. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट ऑफ लक तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी आणि आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.